मी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सभागृहात जाण्यापूर्वी आज सकाळी आपल्याशी बोललो आणि काल तर पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे। एकूणच गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटतंय। तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही। महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे, सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे। किती यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं जे काही षडयंत्र हे आता उघड झालेलं आहे, ज्याबद्दल मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो की आता महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे। यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धूळफेक करायची, जनतेला फसवायचं, रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची। अनेकदा आपल्याला कल्पना असेल की निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात। आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न, ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल। अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये। माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या 2 वर्षात, त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी। अनेक